सध्याला लहान मुलांमध्ये भाजण्याचं जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र सध्याला छत्रपती संभाजीनगर शहरात दिसून येत आहे। यामागे विविध अशी कारणे आहेत। तर यावरती नेमके काय उपाययोजना कराव्यात पालकांनी, त्यासोबत नेमकी कोणकोणती कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांमध्ये भाजण्याचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। आमचं असं लक्षात आलंय की गेल्या 5-6 वर्षापासून लहान बाळांच्या भाजण्याचं प्रमाण अतिशय वाढत आहे। त्या मानाने मोठ्या व्यक्तींचं भाजण्याचं प्रमाण कमी होत आहे, ग्रहकलश वगैरे आता कमी होत आहेत, परंतु लहान बाळांचं भाजण्याचं प्रमाण वाढण्याची कारणं आमच्या मुख्यतः लक्षात येतात पेशंटच्या दिलेल्या हिस्ट्रीवरनं, की आजकाल घरामध्ये मुलांना सांभाळण्यासाठी वडीलधारी मंडळी जी असायची, आजी आजोबा काका काकू, तर हे आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे अशा व्यक्ती घरामध्ये अवेलेबल नसतात आणि आई एकटी मुलाला सांभाळण्यामध्ये आणि स्वयंपाक दोन्हीमध्ये किंवा घरची कामं करण्यामध्ये जेव्हा बिझी असते तेव्हा क्षणाचाही थोडंसं दुर्लक्ष झालं बाळाकडे, तर बाळ किचनमध्ये समजा रांगणार बाळ असेल तर काहीतरी गरम दूध असतं, चहा असतो किंवा गरम भाजी असते, असे भांडे ते उत्सुकतेपोटी ओढतात आणि ते गरम पदार्थ बाळाच्या अंगावर पडल्यामुळं भाजण्याचे प्रकार अतिशय वेगाने वाढत आहे। याचबरोबर आंघोळीला बाळाला आई घेऊन जाते, तेवढ्यामध्ये काहीतरी दुसरीकडे म्हणजे स्वयंपाकघरामध्ये काम असतं किंवा घरामध्ये काहीतरी काम तिला आठवतं आणि ती जाऊन येण्यामध्ये 10 ते 20 सेकंदाचा फक्त किंवा अर्ध्या मिनिटाचा जरी वेळमध्ये गेला तर त्या काळामध्ये बाळ ते जे काही गरम पाणी बकेटमध्ये भरून ठेवलेलं असतं बाथरूममध्ये, तर त्याच्यामध्ये एकतर हात घालतं किंवा त्याला बकेटला ओढण्यात त्याला ओढल्यामुळं ते पाणी पडतं आणि त्या पाण्यामध्ये ते बाळ घसरून पडतं आणि गंभीररित्या असे बाळ भाजले जाते। आणि बाळाचं त्वचा ही मोठ्या व्यक्तीपेक्षा अतिशय पातळ असते, त्यामुळे अशा गरम पदार्थामुळे, गरम पाण्यामुळे किंवा गरम दूध आणि चहामुळे मोठ्या व्यक्तीला जसं फार खोलवर जखम होत नाही भाजल्याची, त्याच्या उलट लहान बाळामध्ये ती जखम खोलवर होते आणि असे बाळ गंभीररित्या भाजून बस ICU मध्ये ॲडमिट करावे लागतात। लहान मुलांच्या भाजण्याविषयीचे जे इन्सिडन्स आहे, प्रसंग आहेत, हे वर्षभर वाढत आहेत। एक साधारणतः वर्षाला आम्ही 1000 रुग्ण पाहतो एक सर्वसाधारणपणे, आणि त्यातले 250 रुग्ण दरवर्षी आमच्याकडे ॲडमिट होतात। तर याच्यामध्ये अगोदर लहान बाळांचं भाजण्याचं प्रमाण हे साधारणतः 10 ते 15% असायचं 5-10 वर्षापूर्वी, आणि आता अशात आमचं बघणं आहे की लहान बाळांचं भाजण्याचे प्रकार हे 50% आहेत पूर्ण टोटल रुग्णांपैकी। म्हणजे जे की 10% होतं ते आता पूर्ण टोटल आम्ही जे रुग्ण बघतो त्यामध्ये 50% रुग्ण हे लहान बाळ असतात आणि त्यांना मुख्यतः गरम पाण्यामुळे, गरम दुधामुळे, गरम भाजीमुळे किंवा इस्त्रीचा चटका बसणे, अशा प्रकारचे साधे जे घरगुती प्रिव्हेंटेबल कारणं आहेत पूर्णपणे, ज्याच्यामध्ये आपण भाजू नये, प्रिकॉशन्स घेऊ शकतो, काळजी घेऊ शकतो, अशा प्रसंगामुळे हे भाजण्याचं प्रमाण आहे। टाळण्यासाठी साधा सोपा उपाय आहे, बाळाकडे पूर्ण लक्ष द्या, फ्लोर कुकिंग करू नका। जे काही विशेषतः ग्रामीण भागामध्ये जमिनीच्या लेवलवर स्वयंपाक करण्याचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये बाळ सहजपणे त्या म्हणजे आग असते किंवा गरम वस्तू असतात त्यांना अप्रोच करू शकतात, तर असे प्रसंग होऊ नये म्हणून फ्लोर कुकिंग टाळावं, प्लॅटफॉर्मवर ओट्यावर कुकिंग करावं। दुसरं, आईने लहान बाळाला किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये एकटं कधीच सोडू नये। 1 सेकंदासाठी सुद्धा बाळाला बाथरूम किंवा किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये आणि बाथरूममध्ये सोडू नये। तसेच बाळाच्या हातापासून त्याला पोचणार नाही अशा दूर गरम वस्तू ठेवण्यात याव्यात। वस्तू ओट्यावर बाळाच्या हाताला येणार नाही अशा दूरवर ठेवाव्या। हे मुख्यतः 3-4 बाबी आहेत। इलेक्ट्रिकल बर्न्स होऊ नये म्हणून घरामध्ये जे काही प्रिव्हेंटिव्ह साधनं असतात, उपकरणं असतात, ते लावावे, कारण लहान बाळ पेनद्वारे किंवा कुठल्या अशा टोकदार वस्तूद्वारे सॉकेटमध्ये त्या वस्तू टाकून बाळाला शॉर्ट सर्किटद्वारे भाजण्याचे प्रकार होतात।
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण अशा उपाययोजना केल्या आणि योग्य वेळी काळजी घेतली तर कुठलंही नुकसान होणार नाही. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.